स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. त्यांनी त्यावेळेस आपलं सगळं मागील विचारात घेऊनच केलेलं होतं. परंतु त्या वेळेला जरी तहसीलदारांचे आदेश किंवा तहसीलदारांचं ह्याच्यातलं म्हटलेलं बघ की त्याच्यापेक्षा जास्त वरच आपण प्रांतांचं म्हणणं ऐकूनच त्यांनी त्यावेळेला तहसील 17/2/26 जो काही होता विषय, आता जो काही आता नव्यानं हे झालेला आता जो आदेश झाला प्रांतांचा जो आदेश झाला लाईन संदर्भात आता तो जरा आता आदेश कधी काय झालं ते आज आम्हाला कळलं. आम्हाला आदेश म्हणजे कंपनीकडून सांगण्यात आले, अजून आम्हाला काय आदेश दिलेला नाही. हे प्रांत ऑफिसवरनं जो आदेश यायला पाहिजे, आम्हाला नोटीस आलं पाहिजे, आम्हाला अजून काही माहिती पाठवलं नाही. काही नाही, आम्हाला कोणालाच बोलता आमच्या दाता घेऊन आणि आम्हाला आदेश त्यांनी घेतला म्हणजे चोरी झाल्यासारखाच गंमत आहे. आदेश त्यांनी घेतला तेव्हा कॅविट दाखल की आम्हाला आता आदेश दाखवता आम्हाला तो आम्ही आपल्याला जाऊ ना, आम्हाला इथून नेऊन द्यायचं नाही. आमचं बांध इथं पक्का नाही का, इथं बांध आहे का तिथं बांध आहे, आमचीच भांडणं चाललंय, तिथे मारामाऱ्या चालल्यात, तर आम्ही नक्की सांगणार कुठं. त्या गोष्टीला आहे ना, आधी त्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली असेल, मॅडमकडे सुनावण्या झाल्या असतील, प्रांतांकडे हे सगळं एकदाच फक्त बोलवलं, त्याच्यानंतर परत बोलवलं नाही. त्याच्यावर त्यांनी त्या प्रांतांची ऑर्डर आणली काय आम्हाला त्याचं काही पण आलेलं नाही. आता हा जो विषय आहे हा 16/2/2026 आमचा विषय झाला. त्यावेळेला सांगितलं होतं का 16/2 म्हणजे या गोष्टीला जवळजवळ 6 महिने झाले. 6 महिन्यात त्यांना बांध कुठं फायनल करता आलं नाही. शिवरस्त्याने सांगितलं होतं, शिवरस्त्याची यांना जागा फायनल करता आली नाही. आणि पर्यायी मार्ग नसता तर 100% ठीक होतं. पर्यायी मार्ग आहे, त्या जागेचं सुद्धा रेखांकन केलेलं नाही ना. म्हणजे हे फक्त डायरेक्ट झालाय ना, सगळी गावाची जागा सगळ्या बाजूने सोडली आणि मध्ये सेंटर सपाट जागेवरती प्रोजेक्ट केलाय. फक्त ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्रांत मॅडमने तो दोन्ही बाजूंचा विचार केला. आता काय होतं म्हणजे गावाला आपला जो काही विषय होता तो प्रांतांनी आदेश दिलाय प्रांतांचा आदेश दाखवला तसा आम्हाला किंवा सगळ्या बाजूनी सोडलेले सोडून द्यायचं हे केलेलं. आदेश जो आहे ना निकालपत्र हे कधीच आहे 23 तारखेचं 23/7/2026 आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याकडच्या ज्या होत्या ना बाबी मी थोडक्यात दिल्या अर्जदार व तोंडी लेखी खुलासा याच्यामध्ये मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना अंतर्गत चांदोली तालुका आंबेगाव पुणे येथे सुमारे 1 महिन्यापासून काम चालू आहे. सदस्य कामात चांदोली येथे शेतकऱ्यांनी विरोध केला होता व त्यांनी शिवरस्त्याचे पूल टाकण्याचे काम करावे असे म्हणणे मांडले होते. शिवरस्त्याने पूल टाकण्याचे काम करा. उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव उपविभाग मंचर यांच्या दालनात 29 जूनला म्हणजे आत्ताच मागच्या ह्या म्हणजे जूनच्या एंडला या बैठकीमध्ये महावितरणचे अधिकारी तहसीलदार शेतकरी आवादा कंपनीचे इंजिनियर्स यांनी पाहणी करून प्रत्यक्ष अहवाल सादर करण्याबाबत दोन्ही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 1 जुलैला शेतकरी यांची उपस्थितीत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री गोरी, आवादा कंपनीचे इंजिनियर्स अन्न गांगोडे, श्री अनिल चव्हाण तहसीलदार यांच्या वतीने मंडल अधिकारी निर्गुण तलाठी यांच्या समक्ष शिवरस्त्याची पाहणी केली. तुमच्यापैकी ह्या वेळेस कोण होतो? याच्यात आता त्यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी यांची उपस्थितीमध्ये. आता शिवरस्त्याची पुढे गेल्यानंतर मुख्य रस्त्यावर खूप जुनं वृक्ष आहे आणि तसेच दोन्ही बाजूने विद्युत वाहिनी गेल्या जुन्या वगैरे ते समज देण्यात आलेली आहे आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ग्रामोत्सव तर दोन्ही बाजूंचा विचार करून त्यांनी जे काय त्यांना कायद्यामध्ये अधिष्ठान आहे घालून दिलेलं त्याच्यानुसार त्यांनी ते केलेलं. आता हा आदेश कोणाला दिलाय? कोणाला दिला आदेश? आम्हाला दिले. एक मिनिट सरपंच हे मनोहर बंडू इंदोरे नाही मला मिळालं कोणालाच नाही भेटलं. त्यांच्यापर्यंत त्यांना आम्हाला आमच्यापर्यंत प्रत आली नाही. आम्ही प्रत मिळाल्यास ते आम्ही आपल्याला गेलो असतो. मी स्वतः
आम्ही अपिलात गेलो असतो. आमच्यापर्यंत आज दाखवले फक्त नाही, तिकडे. अजूनही आपल्याला जाता येते असं काही विषय नाही आम्हाला हे आज दाखवलं आणि यांनी आम्हाला काही कल्पना नाही दिली का आज आम्ही येणार आहे सगळी का काय आहे. असं अजिबात आम्हाला काही कल्पना दिलेली नाही. 23 तारखेला ऑर्डर काढली. 23 नंतर आज जवळजवळ 12 आज तारीख 12 तारीख आहे. म्हणजे एवढे दिवस एवढे दिवस आम्हाला जर 23 तारखेला आम्हाला आला असतं तर आम्ही कोर्टात गेलो असतो. 6-7 दिवस लपून ठेवलं आणि डायरेक्ट दाखवलं. याच्या मागे काय अधिकाऱ्यांची कमीपणा आहे का? नोटीस द्यायचा अधिकार म्हणजे असं काही कायदा आहे का बा शेतकऱ्यांना नोटीस मला यायलाच पाहिजे. हे अधिकारी वर्गाला तुम्ही विचारा संबंधित माणसांना सांगा बा आम्हाला notice का नाही पाठवली. आमचं एवढं आम्हाला नोटीस दिलं कधी आता या कंपनी आम्हाला दिलंच नाही. आपण दाखवलाय आदेश. नाही, आम्हाला वाचवलं. आता रात्र- आम्हाला आत्ता दाखवला ना साहेब. आम्ही agree तुम्हाला याच्या अगोदर आले, त्यांच्याकडे कधी आले 22 ला निघले 4 दिवस गेले त्याच्यात 22 चे 26 झाले आज तारीख आहे 12 हे 10-20-25 दिवस काय चालू फक्त यांना हे नोटीस घेऊन त्या याच्या पोलीस स्टेशन ते कोर्टात जायचंय असा फौजफाटा लागून शेतकरी वर्ग यांना काय आधी गावची जमीन दिली हे घाबरत्यात ही यांची भूमिका. आता पर आमच्या कशाची आले आमच्या घरे गेले जमिनी गेल्या गावच्या चला ते झालं पण आता घरे घालवायच्या विचारात आहे का? सगळं आमच्याच आहे साहेब. थांबला येईल काय करायचं आम्ही मला घरात आहे समजा माझ्या 2 व्हीलर आहे उद्या माझी ऐकत आली 4 चाकी घ्यायची मला गाडी नको नाही येणार साहेब. 15-20 गुंठे येत्या त्याची जमीन आहे तिथं राहण्यासाठी घरं बांधायच्या पुढून कशी घरं काय बांधणार? करायचं समजा जर इथून लाईन आली तर आम्ही घरं बांधू शकत नाही ज्यांना त्याला काढायचं 10-20 लाख रुपये मागते तरी देणार का? काढायचं सोडा घालूनच द्यायचं नाही. आम्ही तर घालून देणार नाही. ज्याला 20 गुंठे जमीन आहे त्यांनी घरपुढे बांधायचं. हो साहेब ह्या बाकीच्या सोडा माझं वैयक्तिक घरी दे मला तिथं आहे 3 गुंठे जागा त्या 3 गुंठ्यामध्ये जर घर बांधायचं म्हणलं मला 4 चाकी आता समजा चुकून थांबला तिथं आला 4 जागी 2 व्हीलर जाती समजा गेली 4 जागी समजा झाली ऐपत माई घ्यायची ठरली तर गाडी गेली पाहिजे का नको शेजारी देणार आहे का कोण घालून कोणाच्या नाही ना हे बी आहे तेवढी सत्यता आहे ना. त्यांनी जो रिपोर्ट दिलाय त्यामुळे ह्या बाजूनी लाईन जाऊ शकत नाही कुठल्या ज्या याच्यापासून. ऍक्च्युली तुम्हाला ऑप्शन पर्यायी मार्ग आहे पलीकडे पण ओढा आहे जवळजवळ 80 फुटाचा ओढा आहे आपला आणि ऑलरेडी आता ओढा फक्त 20 फुटाचा आहे 80 फूट जागा आहे त्याच्यातून जाईल ना. कॅडबरीनी नेली गोवर्धननी लाईन नेली त्यांच्या लाईनी जाऊ शकतात आवाजाची गाजात नाही. थोडस आम्ही बिझनेस जायला गेलो तर बाकीच्या लाईन जाते काय होतं आता पण पोलिसांनी मागच्या वेळेला सांगितलं आम्हाला बुवा या सरकारी जागा आहे सरकारी जागेत तुमचा अधिकार नाही ग्रामपंचायतला अधिकार नाही काय नाही इतके दिवस आम्ही गायरान सांभाळलं सगळं सरकारी जागा तुम्ही तुमचे निर्णय घेतले आम्हाला मान्य आहे. आतापर्यंत गावाला किती त्रास झालाय गावच्या किती जमिनी गेल्या तुम्ही जरा माहिती घ्या किंवा हे साहेब लोक सांगतील. आम्हीच आमच्या गावची 16 एकर जमीन त्या मार्केट यार्ड कमिटीला दिली त्याच्या त्या अवसरी कॉलेजसाठी आमच्याच गावची विहिरीची गेली त्यांची पाईपलाईन गेली रोडनी आम्हाला त्या ग्रामपंचायतीच आमचा गटर योजना आहे त्या पाईपलाईनमुळे आम्हाला ते गटर सुद्धा या लोकांची काढता येत नाही ज्याची त्याची तो इकडे टाकतोय लोक ओरडतात. तुम्हाला जर खोटं वाटत असेल त्या गटर आम्हाला फक्त त्या एका पाईपलाईनमुळे गटर काढता येत नाही हे काय सांगणार आम्ही थोडे आमचे बी आहेत ना आम्ही काय आमच्या बळाने आलोय तुम्हाला विरोध करायचा आहे नुसतं आम्हाला नुसतं डॉंग दाखवायचे अशातला भाग नाही साहेब आमची बी स्वतःची हे गेलेली आता तुम्ही आमला किती एकर साहेब ती जमीन घेतली आपली अख्खी याला गावची आपले काय सरकारी अधिकाऱ्यांना विश्वास जाता आपल्यापेक्षा आम्ही काही इथून काही लाईन होऊन देणार नाही आमच्या शेतकऱ्यांचा एक मोठा पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांनी एक मोठी पाठिंबा आहे का नाही सांगा लाईन इथून होऊन देणार नाही. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी आदेश आहे तो वाचून दाखवला काय आम्हाला तहसीलदारचा त्यांनी आदेश वाचून दाखवला त्याबद्दल आम्ही त्याबद्दल काय म्हणतो आमच्याकडे तहसीलदारांचा आदेश आहे केले असतील ना तहसीलदारांनी त्याशिवाय थोडं तहसीलदार सहाय्य करणार आहे. काही याच्यामध्ये हा अधिकारी त्याच्याकडून तो अधिकारी त्याच्या बोटॅक द्यावी फक्त चालेल कंपनीच्या कंपनीच्या फायद्यासाठी नाही प्रकल्प सुरू करण्याआधी
कंपनी प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा बघते, प्रकल्प उभा केलाय, मग कुठून लाईन जाणार आहे, कशी जाणार आहे, याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असतो ना, तो पहिला आम्हाला द्या, तो द्या. त्याच्यानंतर शेतकऱ्यांशी, ग्रामस्थांशी चर्चा केली, याचा अधिकार द्या आम्हाला. तुम्ही फक्त त्यांची मनमानी करताय, सरकार आमच्या बाजूने नाहीये. हे सगळे दडपशाही चालू आहे. मोठे मोठे अधिकारी आणायचे आमच्या दडपण टाकायचं. सकाळी पिंजरा आलेला आहे, मागच्या वेळेस पिंजरा आला होता. चौथी का पाचवी वेळ आहे, चौथी का पाचवी वेळ आहे. तिसरी चौथी वेळ आहे. यांनी नुसतं पिंजरा आणायचं, या मंचर पोलीस स्टेशन बोलायचं, पारगाव पोलीस स्टेशन बोलायचं, पुणे पोलीस स्टेशन बोलायचं आणि दबाव टाकायचा. आम्हाला प्रकल्पाचं लेखी निवेदन पाहिजे होतं, दिलं नाहीये. परत कुणाच्या आदेशानुसार तुम्ही खासगी जागेवरून घेऊन जाणार आहे, कोणत्याही प्रकारच्या कंपनीकडून नोटीस आली नाहीये. नाही, पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, आली का कुणाकडे? कोणाचीच नाही. कंपनी काम MSCBच्या ऑफिसनी याच्या आधी प्रकल्प सुरू झाला, प्रकल्प 100% पूर्ण झाला होता. मग 100% पूर्ण झाल्यानंतर कळतं का लाईन दिलं? सगळं नाही साहेब, तुम्ही याचा विचार करा ना. हे बघा, हे सचिन वाघ साहेब इथं आहेत. सचिन वाघ साहेब इथे आहेत. पुढे या तुम्ही. याच्यावर सही करायची आहे. सर, याच्यावर सही करायची आहे. हे जर असं बोलतात, नोटीसचा देऊन हेच उपयोग नसेल तर मग नोटीस त्यांनी द्यायला पाहिजे होती. हे बोलतात तर नोटीसचा काही फायदा नाही. मग यांचा विचारा तुम्ही. हा, त्याच्यामध्ये ऑलरेडी सुनावण्या झालेल्या आहेत आणि सुनावणी कुठे झाली? दाखवा सुनावणी काय झालेली. तुम्हाला काय लेखी आहे? सुनावणी झाली, सुनावणी कोणासमोर झाली? पुरावा दाखवा. अंमलबजावणी करावं लागणार आहे आदेशाची. शेतकरी नाही, तुम्ही नोटीस दाखवली साहेब, आदेश किती दिवस झाले? आदेशाची भाषा जी आम्हाला दाखवत आहे, ती आदेश आम्हाला दिलेले नोटीस यांची आम्हाला दाखवा. नोटीस तुम्ही कुणाला दिली? कोणत्याही शेतकऱ्याला दाखवा. हे बघा, अधिकारी तुमचे इथे हे वाघ साहेब समोरासमोर आम्ही असं पागल छुपे काही बोलत नाही. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा, तुम्ही आम्हाला विचारा. त्यांनी दिले असेल तर आम्ही हा म्हणू, नसेल तर आहे म्हणू. ते सांगतील ना दिलेत का नाही. मग त्याच्यावरती तुमची अंमलबजावणी करा ना. तर तुम्ही तुमचे अधिकारी चुकलेत हे बी मान्य करा ना. नोटीस दिली नाही, ज्यावेळेस आम्हाला नोटीस येईल तिथून पुढे आमचा निर्णय राहील. हा, कोणीतरी आपल्याकडनं तिथं प्रांत आदेश काढला कंपनीने प्रत्येक वेळेस केलेली मनमानी. म्हणणं मांडलं ते तुम्ही वाचून दाखवा, पूर्ण आदेश वाचून दाखवा. आदेश दोन आम्हाला नोटीस दिली, आम्हाला नोटीस फक्त पहिल्या सुरुवातीला दिली, त्याच्यानंतर काहीच नाही. 2000 किती होतो आम्ही? कधी 2000 होतो? 2000 नाही, एकदा 2000 एकदाच बोलवले आणि त्याच्यानंतर परत बोलवलं नाही त्याच्यावर. आम्ही त्यांच्याकडून वेळ घ्यायचा होता, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे. नाही आम्हाला जो वेळ पाहिजे होता तो वेळ दिला. ज्यांच्याशी बोलायचं होतं त्यांना बोलून घेतलंय, त्यामुळे आम्ही वेळ दिलेला आहे. पण आता जर त्यांचं काम सुरू करायचं असेल तर आम्हाला ते काम त्यांना मदत करणं आवश्यक. पण तुम्ही आमचं पण ऐकून घ्या ना. तुम्ही आमच्याकडून काय आहे का काय? तुमचं जे म्हणणं आहे ते आमच्यापाशी नाही, तुमचं जे काय आहे ते त्यांच्यापाशी नाही. आपल्याला पोलिसांना नाही बोलतात, ते त्यांनी बोलतात. जे पाऊस फाटा आलाय, आता त्यांनी सांगितलं काम चालू करणार आहे. काय आता भूमिका राहणार आहे शेतकऱ्यांची? नाही, आम्ही चालू करूनच देणार नाही. आले आले तर आम्ही तेवढा विरोध करणार. आम्ही गाडीच्या चाकाखाली झोपणार. हा, आम्ही गाडीच्या चाकाखाली झोपणार. त्यांना गाडी अंगावर घातली तरी चालेल. आता हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं या ठिकाणी दबाव तंत्र चालू आहे. सगळ्यांनी गाडी खाली झोपा, शेतकरी गाडी खाली बसा सगळ्यांनी. यांना काय करायचं करू द्या. त्यांनी आता या ठिकाणी प्रोटेक्शन हे कंपनीच्या लोकांसाठी प्रोटेक्शन आहे, शेतकऱ्यांसाठी प्रोटेक्शन नाही. या शेतकरी बसा सगळे. शेतकऱ्यांच्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत का काय?
बाकी काय तुम्हाला नाही सुचत, हेच बरं सुचत तुम्हाला. त्यांची त्यांना कामं धंदे ते बघायचं, काय बघायचं. शेतकरी का सध्या होतोय तुम्हाला माहितीये का? त्याला काम धंदे नाही का अजिबात. रोज उठून तेच नाही जमणार. निघून जायचं. कोण कलेक्टर येऊन येतो कोणाच्या मालमत्ता नाही, खाजगी जागा आहे ज्याची त्याची. सांगून सुद्धा जर तुम्हाला कळत नाही म्हणलं तुम्ही काय जनावर आणून मारला येते. एकतर आमच्या रस्त्याच्या अजून काही गाडी खाली बसले, उठणारच नाही गाडी. गाडी घालून कसाच उठणार नाही. यांनी क्रेन आणले, क्रेन उचलणार आहे. आम्ही गाडी खाली कसंच उठणार नाही, इथंच बसून राहणार. आमच्या अंगावर गाडीची चाकं घातली तरी चालेल, पण आम्ही कसंच उठणार नाही. सरकारी नाही आहे रस्ता. कोणता आहे? सरकारी आहे का आमचा खाजगी रस्ता? तुम्ही आता गाडी खाली का बसली? नाही राहून द्यायचं. उद्या पोरांवर गाड्या जातील, चक्का काय करायचं? पुढून जायचं तिकडे जाऊ द्या. तिकडे जा. नाही गाडी काढण्याची एक माणसाला फोन केला सर. गाडी घ्या तुमची. तुम्हाला काय करायचं हात लावायची ताकद नाही. शेतकरी आम्ही, आमची वैयक्तिक जागा आहे, हक्काची जागा आहे. नाही होऊन देणार आम्ही आमच्यावरती दबाव आहे का नाही? हा आहे का नाही? तुम्ही आले शासन आता समजा तुम्ही काय करायचं? मी आहे फाशी घेणार आहे सर. आता फाशी घेतोय सर. मी फाशी घेऊन मारेन. म्हणजे सांगतोय ना. अरे चलणार रे प्रेमाने येतो ना. माझी जागा माझी जागा तुम्ही काय करतो तुम्ही?
काय म्हणणे असं गाडीचं पालन तुम्ही करा. एक वेळ द्या फक्त. आज आपण तुम्ही तिकडे जाऊन बघा. ते महिन्याने म्हटले मी महिन्याने येईल परत. मला एक काम तुम्ही उद्या जा ना. आमच्याशी बोलू नाही त्यांच्याशी बोला. पुढची प्रोसेस काय आहे ती करा, तयारी करा. आम्ही एक वेळ देणार आहे. तुम्ही त्यांच्याकडे वेळ मागा. अधिकारी ते म्हणतात काम करायचं सुरू. आम्ही काय नाही, 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 त्यांना सांगितलं ना तुम्ही बोला ना अधिकाऱ्यांसोबत एक दिवस वेळ द्या. हा जो विषय आहे हे तुम्हाला सांगताय ज्यांना सांगायचं आपण आता वेळ नाही आता वेळ नाही मला तसं नाही आहे ना मला अधिकार नाही आहेत मला अधिकार नाही अचानक घेऊन तुम्ही अचानक घेऊन करताय अचानकच चालू ना तुम्ही कसे आले त्यांच्या बरोबर त्या मॅडमला इथं घेऊन या. जर कोर्टाचा आदेश झाला तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देणार ना. सोड जास्त मारायला घेतलं आणि इथे जागा बघायला आल्या. उद्या होईल शक्यतो आता मला चालू ते त्यांनी आम्हाला सांगितलं. प्रोटेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला परत आमच्याच तावडीत येते थांबे राहायला ठीक आहे ना. बोलतात त्यांनी सांगितलं आम्हाला यांना उठवा आणि त्याशिवाय मी सकाळचा झोप आहे. तुम्ही मला नाही काय काम करायचं सुरू करायचंय का? हो मॅडम इकडे घ्या पहिलं. अगोदर आपल्याला पाहिजे साहेब तुम्हाला सुधीर कळलं पाहिजे. शेतकऱ्याच्या याच्यावर तुम्ही अन्याय करता. मला काही झालं तर होऊ दे. झालं तर होऊ दे. तुम्ही आता पोल त्याला राहू द्या सगळे शेतकरी आहेत. त्या सांगायला घरं बांधायचे. एवढे आम्ही वायरिंग उद्या आम्हाला कुठे सरक झालं माहिती कोण बघायला येणार आहे का? आणि एकदम थांबलं राहून गेलं पण गेल्या कीटकांच्या खोपदऱ्यात. आम्ही कुठं शोधायला जायचं यांना. अपिलात गेला असता पण कोर्टातून आपण त्यांना स्टे ऑर्डर घेतली असती. बोलणं झाल्यानंतर त्यांचा निर्णय नंतर नोटीस काढायला पाहिजे. नोटीस काढलीच नाही तेच त्यांना सांगितलं. नोटीस काढायला आम्हाला काय नाही. तुम्ही लगेच येता आणि तुम्ही डायरेक्ट आम्हाला थोडंसं दिलं तर आम्हाला पुढे न्यायचं. आज हा कागद जर आमच्या गावात बोललोय मी. नाही तहसीलदारांशी बोलायला तहसीलदाराशी द्या ना. त्यांचं काही नोटीस नाही दिलं. प्रांत नाही झाली तहसील हॅलो हा सर नमस्ते सर बोला ना. हा बोल ना जो बियाणं घेतलं ना बियाणं सगळीच बी नाही भेटत
आमदार वगैरे सगळे इथं आहेत आणि ते म्हणतात आत्ताच पोल रवायचे आणि कामकाज चालू करायचे. इथे सगळे शेतकरी वगैरे सगळे असे हैराण झाले सर्व. त्यांना सकाळपासून बसवलं आम्हाला. हां हां. मग आता याला किती वेळ थांबायला सांगायला? तुम्ही वाघबरे साहेबांशी बोला. सारंग साहेबांशी बोलतो. हो हो. मग याला थांबायला सांगायचं की सारंग साहेबांशी सांगा ना. मॅडम म्हटलं माझ्या मीटिंग झाली बोरावर गेलो होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला काही असं नोटीस वगैरे काही पाठवलं नाही. असं असं आपल्याला साहेब तुम्हाला माहिती पद्धत अशी तर ROW प्रॉब्लेम माझे यांनी सरळ प्रांत अधिकारी सगळे याला आधार केला. प्रांतांकडे यांनी अपील केलं पाहिजे, हिअरिंग झाली पाहिजे. एवढंच विषय लोकांचं काय म्हणणं आहे, कंपनीचं काय म्हणणं आहे किंवा MSEDचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यातून काय मार्ग समजा कॉम्पेन्सेशनचा विषय असेल तर तो. याच्यात मेन प्रॉब्लेम काय आहे की या भागामध्ये दरवर्षी एका गावात 10 ते 15 एकर ऊसाचं जळीत होतं. एका शेतकऱ्यांनी सांगा किंवा MSEDच्या एखाद्या अधिकाऱ्यांनी का आम्ही ऊसाच्या किंवा दळीतापुढे एवढी भरपाई दिली कुठं जिथं जीवितहानी झाली तिथं. परंतु ते याच्यावर कारण एवढे डॉक्युमेंट गोळा करणं हे शेतकऱ्याचं कामच नाही. आणि एवढं आता यांचं आहे आता फिडर सेपरेशनचा एक कार्यक्रम आहे दुसरा गावठाण फिडर आणि EG फिडर. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तारा येतील आणि ॲक्सिडेंट तर MSEDच्या लोकांच्या दृष्टीने आहेत पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं स्पार्किंग आणि क्षेत्र जळीताचं प्रमाण वाढणार आहे. तेव्हा आता लाईटीला कोणाचा विरोध नाही परंतु हे लोकांचं जर नुकसान होत असेल काय होत असेल तर याच्यात मार्ग काढणं एवढाच आहे. म्हणून प्रांतांकडे मधल्या काळामध्ये अपील केलं. त्याच्यानंतर मध्ये मीटिंग झाल्या की नाही झाल्या मला माहीत नव्हतं पण मी मागायची त्यांचा फोन आल्यानंतर मी बोललो प्रांतांबरोबर. ते म्हणले असा असा विषय झाले. मग वाघ साहेबांशी बोलून तिथं मार्ग एक आता आपण हे केलं म्हणजे यांनी जे नोटीस होतं ते मुळात म्हणजे यांनी आम्हाला दिलं. आता तुमच्या टेलिग्राफ ॲक्टनुसार बरोबर आहे त्याच्यात काही दुमत नाही. परंतु जनतेला कुठलीही गोष्ट मांडण्याला संधी त्या ठिकाणी असते. यांचं म्हणणं का आम्हाला हिअरिंग करता बोलवलं नाही. मॅडम म्हणतात बोलवलं. तुम्ही हिअरिंगला आले सगळं आले दिवस द्या आम्हाला नाही तर ठीक आहे म्हणलं. आता काय गुन्हे करण्यापेक्षा ना आपल्या इथं काय ऑथॉरिटी प्रांतांना याच्यामध्ये याच्यात प्रांत फायनल ऑर्डर म्हणून आपण त्यावेळी प्रांतांकडे ते अर्ज दिलेला आहे. त्यांनी सुनावणी घेतली. ते म्हणले मी 4 बैठका माझ्या केबिनमध्ये झाल्या. प्रांत मॅडम तू गेला होता का? मी 4 झाल्या का? 2 सायन्ससाठी आणि आपण त्याच्यावर मागणी केल्या होत्या. ते निष्कर्ष त्यांनी काढले. पण हे नोटीस आम्हाला आलं त्याला परत रोज त्याचं काम चालू आहे. आता याचं मंजुरी याचा DPR करायचं काम चालू आहे. नियमाप्रमाणे म्हणजे आमचं म्हणणं आहे सरकारला बोलू नका. अधिकाऱ्यांनी आताच हे काम होतंय तर थोडं अजून मागं घ्या. तुमची जिथं हद्द आहे PWDची आपली हद्द आहे 15 मीटर सेंटर बस. मग आता त्याच्यामध्ये शेतात जाते सगळ्यांचा विरोध होतो. त्यापेक्षा ते आता रस्त्याच्या कडेला घे 15 मीटर म्हणजे खूप आतमध्ये होते. सरकारचं नाही हेच काय केबल टाकायची लगे मागे तोडायची. पण हे काय हे जनतेचाच पैसा आहे. आप नुकसान होतंय तर आता 3 महिन्यात चालू होणार आहे. तुम्ही त्याच्याबाबत विचार करा अजून पण काय मार्ग काढलाय. तर या ग्रामस्थांच्या चर्चेतून असा मार्ग निघाला आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की मुरुम आणि खडीचा रोड करून द्या जो त्यांना शेताला उपयोगाला ट्रॅक्टर वगैरे ट्रॉली झाली ये जा करता सुविधा होईल. आणि ज्यावेळी त्यांची मोजणी होईल गटांची मोजणी होईल त्यावेळेस कोण शिफ्टिंगसाठी पत्र द्यावं त्याप्रमाणे आपण पत्र देतोय आणि रोडही बनवून देतोय.
तसं काय लेखी दिले का आता तुम्ही? लेखी पत्र देतोय आपण त्यांना. पहिलं लेखी पत्र देणार आहे आणि मग काम चालू करणार आहे हो का, लेखी पत्र आता समोरच देणार आहे त्यांना हा. 15 मिनिटामध्ये, का? आणि त्याप्रमाणे त्यांनी कामाची परवानगी द्यावी गावकऱ्यांनी, त्याप्रमाणे आपण काम करतोय. ठीक आहे निकम साहेब, आता या सर्व तुम्ही आता याला साक्षीदार आहे, सर्व हे तुमच्या समोरच झाले, काय सांगणार आहात? आता चांडोली खुर्दमध्ये आवाजा येणार कंपनीचा जो सोलर लोकेशन त्या ठिकाणी उभा राहतो, हा सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात त्या ठिकाणी सापडला. कारण गायरान जमीन सरकारची जरी असेल तर ती गावाच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात सरकारने दिलेल्या होत्या, त्याची देखभाल वगैरे पाहावी, सुरक्षित ठेवावी. आणि त्या ठिकाणी सार्वजनिक हिताकरता लोकांनी देखील बैलगाड्याचा घाट असेल किंवा अन्य बाबींसाठी ते गायरानाचा वापर करतात. मुख्यमंत्री सौर ऊर्जेचं काम सुरू झाल्यानंतर अनेक गावांमध्ये हे सोलरचे प्रोजेक्ट उभे राहत असताना काही प्रमाणामध्ये लोकांनी जिथं जे काही मंदिरं असतील, सार्वजनिक वापराकरता मैदान असेल किंवा बैलगाड्याची घाटं असतील, याला त्या जागा वापरल्या आणि त्यामुळे भविष्यामध्ये किंवा येण्या जाण्याची काही रस्ते त्याला त्या जागेचा अडथळा निर्माण होत होता. मग इथले ग्रामस्थ देखील उपोषणाला अमोल दाभाडे, मनू शेट्टी इंदोरे आणि बाकी सगळे ग्रामस्थ बसलेले होते. त्या काळामध्ये काही मध्यस्थी झाल्यानंतर शासन दरबारी याचा पाठपुरावा झाला आणि ते काम नंतर चालू झालं. परंतु ज्यावेळी लाईनचं काम सुरू करण्यात आलं त्यावेळी आपणा सर्वांना माहिती की आता सोलरची लाईन वेगळी, त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने 2 भागामध्ये विजेचं आता वितरण करण्याचे ठरवलेलं आहे. एक शेतीकरता वेगळी 3 फेज लाईन आणि गावठण फिडर हा वेगळा राहणार आहे. आणि त्यामुळं मुळात मोठ्या प्रमाणामध्ये इथं पोल उभे आहेत, तारा उडलेल्या आहेत आणि त्यात ही सोलरची 11x33 kVची लाईन जात आहे. आणि त्याचबरोबर हे गावठाण फिडर आणि एजी फिडर सेपरेशनच्याच ते देखील एक्स्ट्रा काम होणार आहेत. याचा परिणाम आपण सर्वांना माहिती, दुष्परिणाम की गेले अनेक वर्ष आपण पाहतोय लाईन एकमेकाला त्या ठिकाणी क्रॉस झाल्यानंतर ॲक्सिडेंट MSCBच्या एक कर्मचाऱ्यांच्या बाबत झाले आणि त्याचबरोबर लोकांमध्ये काही ठिकाणी पलीकडच्या चांडोलीला देखील अपघात झाला, थोरांदळ्याला देखील झाला. आणि आता या परिस्थितीमध्ये ज्यावेळी स्पार्किंग झाल्यानंतर ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात होतं, परंतु एकाही शेतकऱ्याला आजपर्यंत वीज वितरण कंपनीकडून भरपाई मिळाली. म्हणून लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला उद्याच्या काळात घरं बांधायची आहेत, इथं तारांचं जाळं इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अशा ह्याच्यात अपघात होऊ शकतो. एकतर जसं मधल्या काळामध्ये की सिंगल फेजिंगचं केबल चं काम अनेक गावांमध्ये झालं, तशा प्रकारे या पुढच्या काळामध्ये देखील शहरामध्ये जसं केबल टाकून काम केलं जातं तसं मुख्य वाहिन्या ह्या ज्या आहेत किंवा इतर वाहिन्या असतील तर त्या या केबलच्या माध्यमातून जिथं जिथं वर्दळीचा भाग आहे तिथं केबल टाकली गेली पाहिजे. आता ग्रामस्थांनी काम रोखलं होतं तर प्रांत मॅडमकडे हरकत घेतली होती, त्याच्यावर सुनावणी होऊन त्यांनी 23 तारखेला आदेश पारित केला की जो टेलिग्राफ ॲक्ट आहे त्यानुसार हे काम करण्यात येईल. त्यांचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी जो आदेश 23 तारखेला पारित करण्यात आला त्याची प्रत आज तारीख आहे 12 ऑगस्ट आणि 15 म्हणजे जवळपास 20 दिवसापूर्वी ऑर्डर पास झाल्यानंतर जे तक्रारदार इथले शेतकरी होते त्यांना ती परत मिळाली नाही. त्यामुळं वीज वितरण कंपनी असेल किंवा आवाजा कंपनी असेल यांच्यामध्ये एक वादविवाद निर्माण झाला. परंतु आता इथं शेतकरी आणि कंपनीचे लोक, तहसीलदार आहेत, पोलीस अधिकारी देखील आहेत, याच्यामध्ये कुठंतरी आता समझोता अशा प्रकारे घडला की आता आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की उद्याच्या काळामध्ये लोकांकरता जो रस्ता लागतोय तो आम्ही तिथं करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिले. ती लेखी द्यावं, ते पाळावं, मोजणी झाल्यानंतर ते पोल मध्ये येत असतील ते कडेला घ्यावे बांधायच्या. आणि आपण आता जे काम होणार आहे हा मंचर बेल्ला रस्ता आहे, मला त्यांना आता सांगायचे आणि वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगायचे, सार्वजनिक बांधकामच्या लोकांना सांगायचे की हा रस्ता आता होताना हा माझ्या माहितीनुसार एकूण टोटल 10 मीटरचा हा रस्ता इथं होणार आहे आणि त्याच्या कडेला जाता 10 मीटरच्या आतमध्ये हे पोलचं काम चालू आहे आणि ते काम टेंडर प्रोसिजरमध्ये रस्त्यात आहेत. म्हणजे उद्याच्या 2 महिन्यानंतर पुन्हा हे पोल उपटणार आहेत. म्हणजे सरकारला डुबवण्याचं काम वितरण कंपनीनं करू नये, PWDनं देखील तुम्ही जर तुमच्या हद्दीत येत असतील त्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे, कारण हे पोल उद्या पुन्हा कोणातरी घरापाशी जाणार आहेत, घरावरून जाणार आहेत, त्याच्याबाबतचा मार्ग देखील लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला ब्रेकिंग न्यूज आता सांगतो की हा रस्ता पास झालेला आहे, याचा DPR आता होतोय आणि हे काम टेंडर नदीच्या 2 ते 3 महिन्यामध्ये होईल.
तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्याचबरोबर वीज वितरण कंपनी असेल, यांना आमचं सांगणं आहे की आत्ताच तुम्ही तुमचे जे पोल कुठं आहेत पुन्हा सरकारला मातीत घालायचं काम करू नका. आत्ताच कुठंतरी पोल एका बाजूला जे उभे करायचे ते करून घ्या. ठीक आहे, काय नक्की मार्ग आहे? आता कंपनीने जे त्यांना म्हणजे गावकऱ्यांची जी मागणी होती की रस्ता झाला पाहिजे, कारण जाण्या येण्यासाठी शेतीच्या बांधापर्यंत किंवा शेतीपर्यंत तो रस्ता आता वाहनाने तो खराब होईल करेल, तर तो रस्ता व्यवस्थित असला पाहिजे. याच्यासाठी तो रस्ता खडीकरण आणि मुरुम टाकून तो व्यवस्थित करून द्यावा, जेणेकरून त्यांच्या सोयीचा तो त्यांना वापरता येईल. आणि दुसरी विनंती अशी होती की जे आता पूल रोप आहे त्याच्यात मोजणी झाल्यानंतर हद्दी ज्या खुणा निश्चित होतील त्या पद्धतीनं त्यांच्या बांधापर्यंत त्यांनी स्वखर्चाने ते शिफ्ट करून द्यावेत. आज जरी पूल रोवले असतील तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी कंपनी मान्य झालेली आहे आणि ते लेखी स्वरूपामध्ये त्यांना देत आहेत. त्याच्यामुळे इथं काम आता सुरू करायला काही अडचण नाही. म्हणजे नेता येतील आणि जी आतमध्ये जे तुम्ही नेणार आहे आमची काय नुकसान होईल त्याचा जरा विचार करा. आणि जर नुकसान झालं तर ते भरपाई समजा 10-5 कोटी सोयीनुसार शेतकरी जसे सांगतील त्यानुसार तुम्ही रोवले त्यांनी सांगावं इकडे तिकडे थोडं. मग आता तुम्ही कधी येणार आहे ना? आता चालू करणार आहे आपण, इतक्या समोर चालू करणार आहे. कधी ठीक आहे, आता चालू करणार. मग एका दिवसात सगळे थोडी होणार. जे होईल ते आपण आहेत ना 2-3 दिवस, आपण काम होईपर्यंत आपण बरोबर साहेब सकाळी तुम्ही येणार म्हणून 8 वाजल्यापासून जेवण नाही आम्हाला, आम्ही इथंच उभे. हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं 8 वाजता? तुमच्या ट्रॅक्टरचं तोंड तिकडे फिरलं का आम्ही तिकडे फिरलं का इकडं. तुमचं ते नोटीस नसल्यामुळं दोन्ही नोटीस कोणी प्रांत येणं आवश्यक होतं आणि आम्ही इथून करून देऊ. जोपर्यंत कंपनीकडे 30 वर्ष मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट आहे, मला ते मान्य नाही, कारण की मोजणी होईल कधी नाही. आता माझी तिसरी पिढी. तुम्ही करा ना मोजणी, लवकर करून घ्या. मोजणी करून गेलं शिफ्टिंगचं लगेच पत्र द्या. 30 वर्षाची आज मोजणी झाली तर आपण ते करून एक मिनिट माझं ऐका ना. रवीशी मॅडम समोर पण मी तेच म्हणेन. आज माझं वय 35 वर्ष, माझी तिसरी पिढी, अजून मोजणी आली नाही. आली तर बरेच कारण असतात. शेतकरी तुम्ही करावा. आमच्याकडनं तुम्हाला 30 वर्षाची सुविधा 30 वर्षात तुम्ही शिफ्टिंग झाल्यानंतर मिळणार. आता तोच विषय पुन्हा रिपीट होतो. ऐकून घ्या, तुम्ही जे बोलता ते बरोबर बोलताय. तुम्ही देणार. आज तुम्ही कंपनीमध्ये आहे नाही आहे, कंपनी आहे नाही आहे हे आम्हाला जगाचं अस्तित्व आपण मागू शकतो का? कोण एक मिनिट माझं ऐकून घ्या ना. तुम्हाला परिस्थिती सांगतो ना. तुम्हाला लेटर मिळणार, लेटर इथंच असणार आहे. आम्ही नसणार. बघितली ना तहसील साहेबांच्या सहीचीच व्हॅल्यू किती बघितली आम्ही. तुम्ही त्याच्या वरिष्ठ आहे. बोललो ते मला माझी एक विनंती आणि मी क्लिअर करून द्या मगच मला जे आहे जे तुम्ही देणार आहे हे मला किती मर्यादित देणार आहे मला हे सांगा. आम्ही आता दोन्ही ऐका ना. आता काम जर व्हायचे ठरले तर आता आपण विचारू काय मार्ग निघाला. काय आता मार्ग अशा पद्धतीने निघाला का यांनी जे काही काम रोवणार आहे हे त्यांच्या सो खर्चाने हे काढून देणार, दुसरीकडे मोजणी झाल्यानंतर शिफ्ट करणार आणि रस्त्याचे जे काही याचं म्हणजे काम करणार म्हणजे रस्त्याचं काम करून देणार आहे, खडीकरण आणि मुरमीकरण करून देणार आहे. पण ते खांबळे पोल रवायच्या अगोदर त्यांनी चालू करावं ही अशी आमची मागणी आहे. नाही ते अगोदर लेखी द्यावं. जर त्यांनी जर आम्हाला लेखी नाही दिले, नाही काम केलं तर आम्ही परत उद्यापासून त्याला त्रास देणार आणि त्या उपोषणाला बसणार. जिथे होल घेईन त्याच्यात पाणी वाचणार, गाडून टाकणार. या पद्धतीने आम्ही करणार. ठीक आहे. आता मार्ग निघालाय, सगळे एकमताने शेतकरी वर्ग याच्यावरती समाधानी आहात का? नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या म्हणजे आता लेखी तर दिलेत, तर तरी पण काही अडचणी जर आल्या तर आम्ही न्यायालयाकडे दाद मागणारच आहे. आणि आता तात्पुरत्या स्वरूपात आता जे दबावतंत्र वापरून जे आम्हाला या ठिकाणी दडपशाही केली होती, दडपशाही चालूच आहे आणि त्याच्यावर आता पोल राहून देतोय पोलीस साहेब. पण पुढे जाऊन जर काही शेतकऱ्यांना जर या गोष्टीचा त्रास झाला तर आम्ही पुन्हा न्यायालयात पूर्ण कायदेशीर मार्गानेच आम्ही काय असेल ते दाद मागणार. काय म्हणणं आहे तुमचं? काय झालंय, आतापर्यंत शेतकऱ्यांना भरपूर त्रास झाला. पहिली गोष्ट सोलर सिस्टीमच्या बाबतीत त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री सौर ऊर्जा आहे ते त्याला कोणी अडू शकत नाही. तिथं आमची गावातील 2 एकर जागा 2 हेक्टर त्याची 12 हेक्टर जागा घेतली त्यांनी, ती पण गिळंकृत केली. भविष्यात आता कोणती गोष्ट शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करते नाही. आता ही विश्वासात घेतली नाही. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना प्रांत मॅडमनी तिथं फक्त
मिटिंगसाठी बोलवलं आणि तिथंच सह्या केल्या, म्हणलं तुमचा निकाल झाला. आदेशित प्रत आज आम्हाला सकाळी मिळाली. त्या प्रतीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नाव आहे आता मार्ग निघालाय, काय वाटतंय, समाधानी आहेत का? त्याच्यात ते आता बोले निकाल तैसा चाले. आता ज्याप्रमाणे ते बोललेत ना त्याप्रमाणे त्यांनी लिहून द्यायचं, हे कायदेशीर बंधनकारक आहे. दुसरी गोष्ट, आता हे तहसील साहेब आहे, यांची कालांतराने बदली होती, भविष्यात अडचणी शेतकऱ्यांना होतात. परंतु देवदत्त निकम साहेब आले होते, समोर झाले त्यांच्या. हा, निकम साहेब जरी होते, निकम साहेब प्रत्येक गोष्टीला आम्हाला वेळ देतात आणि ते त्यावेळी हजर राहतात. परंतु शासकीय अधिकारी टोलाटोलीची उत्तरं देतात.